पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली। तुंग सुखवाडी रोडचे काम चालू असल्याने मुरुम टाकून भराव करण्यात येत आहे। सदर रोडचा भराव करत असताना पाण्याचा वाहता नैसर्गिक मोठा नाला मुजवण्यात आलाय। त्यामुळे रघुनाथ डवंग, महादेव डवंग, गुंडाप्पा कोले, भरत कोले, ॲडव्होकेट वासुदेव कुलकर्णी, विजय कदम, भीमराव माने यांच्या शेतात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले। पाणी साठून राहिल्याने डवंग यांचे पावटा व भेंडीत पिकाचं नुकसान साधारण 1.5 ते 2 लाख रुपयांचं झालं आहे। दरम्यान पाणी साठून राहत असल्याचे रोड टेंडर धारकास निदर्शनास शेतकऱ्यांनी दिले असता रोड टेंडर धारक पाईप घालून देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देत आहे, परंतु काम मात्र शून्य होत असल्याचं शेतकरी संतप्त झाल्याने पीडब्ल्यूडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। आमच्या शेतामधून येऊन नॅचरली वडा गेलेला आहे आणि आता पाऊस पडल्यामुळे तिथं त्याने वाटो भराव केला आहे। तिथं आम्ही त्यांनी सांगत होतो पायपा घाला म्हणून, त्यांनी पायपा घातलेल्या नाहीत। त्यामुळे आमच्या रानात आता हे असं पाणी साठून राहिलंय। माझा वरणा भेंडी सगळं पाण्यामध्ये आहे। 1 लाख रुपये माझं नुकसान झाले। मला 1 लाख रुपये नुकसानी मला भरपाई मिळायलाच पाहिजे। या पावसाच्या पाण्यामुळे माझी भेंडी वरणा आता पाण्यामध्ये आहे आणि या कंत्राटदाराने पायपा घाल म्हणतात, त्यानं पायपा बी घातलेला नाही। ते ब्रिज बांधणार म्हणते, ते ब्रिज का दिवाळी झाली होईल, पण आता 2 पायपा घातल्या असतं तरी एवढं नुकसान झालं नसतं आणि असं बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे।